नमस्कार माझ्या माता भगिनींनो, सर्वांना उत्तम आरोग्य लाभून धनाची प्राप्ती हो हीच स्वामींच्या चरणी सदैव प्रार्थना। श्री स्वामी महाराजांनी त्यांच्या भक्तांना अभयदान दिले, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे। या शब्दांमध्ये स्वामी समर्थांची महती आपल्याला कळते। आता स्वामी समर्थ महाराजांचा जप कसा करायचा आहे तर श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या हे एक नाव नाहीये, तर त्यांच्या नावाचा जप करण्याचा संबंध थेट आपल्या श्वासाशी आहे। आता आपण कोणकोणत्या प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करता येईल ते बघू। तर जप करताना बोटे घालून जप मोजण्याचे 1 पट पुण्य मिळते। बोटांच्या पेरावर जप करण्याचे 10 पट पुण्य मिळते। शंख मण्याने जप करण्याचे 10 पट पुण्य मिळते। प्रवाळ माळाने जर आपण जप केला तर त्याचे पुण्य आपल्याला सहस्त्र पटीने मिळते। आता आपण मोत्यांच्या माळेने जर जप केला तर त्याचे पुण्य हे लक्ष पटीने प्राप्त होते। पद्माक्षी माळेने आपण जर जप केला तर त्याचे पुण्य दशलक्ष पटीने मिळते। सुवर्ण माळेने जप केल्यास त्याचे कोटी गुणाने पुण्य आपल्याला प्राप्त होते। तसेच कुशरुद्राक्ष माळेने जर जप केला तर त्याचे पुण्य आपल्याला हे अनंत कोटीने मिळते। या प्रकारे जप करताना आपल्याला पुण्य मिळते। पण आपण श्री स्वामी समर्थ या नावाचा जरी जप केला तर त्याचे पुण्य अनगिनत असे आहे। त्यामुळे आपली मानसिक स्थिती चांगली राहून आपले आरोग्यही चांगले राहते आणि सर्व सुखे आपल्याला प्राप्त होतात। त्यामुळे तुम्हाला जो जप वाटेल तो तुम्ही अवश्य करा आणि याची अनुभूती जीवनामध्ये जरूर अनुभवा। माहिती आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।